कॉर्पोरेटमध्ये चांगला सेट झालेलो. एक 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. पण त्यानंतर मग मी शिफ्ट केलं ते मीडियामध्ये. मी स्टार्ट केलेली साम टीव्हीमधून. ओके, तिथे मी ॲज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मग वेगवेगळ्या सिरियल्स त्याच्यामध्ये काम केलं. मग थोडा वेळ एडिटर पण होतो, मग असोसिएट डायरेक्टर झालो. आणि शेवटचे जे काही प्रोजेक्ट होते म्हणजे सोनी टीव्हीवरती प्रायश्चित नावाचा प्रोजेक्ट होता, किंवा हॉन्टेड नाईट्स म्हणून प्रोजेक्ट होता, किंवा जिनी अँड जुजू म्हणून सब टीव्हीवरती एक सिरियल यायची, तर त्याच्यावरती मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो. सो बेसिकली मी पूर्णच्या पूर्ण सेट हँडल करायचो आणि सोपं पडायचं, कारण मला क्रिएटिव्ह नॉलेज पण होतं आणि थोडं मे बी मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं असल्यामुळे मी थोडा मेथॉडिक पण आहे. मॅनेजरिकल काम पण खूप चांगल्या प्रकारे करू शकत होतो. पीपल मॅनेजमेंट माझ्याकडे स्किल्स त्याच काळात मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. पण मला असं वाटतं की यस, आपण क्रिएटिव्ह असतो आणि आपल्याला वाटतं की यार आपण काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे. पण त्याच वेळी जेव्हा आपण एखाद्या फील्डमध्ये एंटर करतो त्यावेळी स्पेशली टीव्हीमध्ये आपल्याला नंतर नंतर जाणवायला लागतं की हे काम पण खूपच रिपिटेटिव्ह होत आहे. ओके, तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट फार कमी राहिला आहे आणि मॅनेजरिकल ॲस्पेक्ट, लोकांना मॅनेज करणं हेच जास्त झालं. सो मला कुठे ना कुठेतरी त्याच्यातून ब्रेक हवा होता आणि त्यानंतर मी ब्रेक घेतला. सिरियल चालूच होती, पण मी एज अ EPA म्हणून रिझाईन केला आणि मी फिगर आउट करत होतो की आयुष्यामध्ये काय करायचं. सो 1-2 त्यानंतर मग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आल्या, तर त्या बिझनेस करून बघितल्या. पण त्याच्यामध्ये थोडंफार सक्सेस मिळालं, पण काही खूप सक्सेस मिळाला नाही. मग त्याच दरम्यान मग मी विचार करत होतो की काय करू. त्याच वेळी म्हणजे थोडंफार युट्यूब त्यावेळी आलेलं. ओके, म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे आणि फेमस होत होते ते युट्यूबर. आणि त्यावेळी जिओची क्रांती पण आली. मोठ्या प्रमाणात लोकांकडे जिओ पण अवेलेबल झाला आणि लोक युट्यूब व्हिडिओ बघायला लागले. आणि मी म्हटलं की चला आपण पण एक युट्यूब व्हिडिओ करून बघूया. आणि त्या दरम्यान मग मी युट्यूब पण स्टार्ट केलं. आणि पहिल्यांदा बघा, मला जसं वाचण्याचा आवड होती तशीच मला पहिल्यापासूनच फिरण्याची प्रचंड आवड होती. मी एक जवळजवळ 50-60 ट्रेक केल्यात सह्याद्रीमध्ये. तर म्हटलं आपण सह्याद्रीमधल्या ट्रेक्सने सुरुवात करूया. तर पण आज पण मला आठवतं, माझा पहिला व्हिडिओ होता तो अंदरबन म्हणून एक सुंदर ट्रेक आहे, तर त्या ट्रेकला मी गेलेलो आणि त्या ट्रेकचा मी व्हिडिओ बनवलेला. ओके, तो बनवला. पण तो मोस्टली ना आत्ताचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये नव्हता, तो एक डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये होता, कारण मी मीडियामधून आलेलो होतो वगैरे. पण ओव्हरऑल जसजसे मी व्हिडिओ बनवायला लागलो, म्हणजे सुरुवातीला मी मुंबईमधले व्हिडिओ बनवले तर फिश मार्केटचे बनवले, कारण आपण कोकणी माणसं समुद्रकिनारी राहणारी. ओके, वडील भात शेती पण करायचे आणि रापणीला बोटीवरती पण जायचे, त्यामुळे त्यांचा म्हणजे आपला सी फूड हा आपलं स्टेपल फूड आहे. बुधवार, शुक्रवार, रविवार घरामध्ये सी फूड असणारच. तर त्याच्यामुळे मग मुंबईमधले जे सगळे फिश मार्केट आहेत तर ते कव्हर करायला सुरुवात केली. त्याला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग त्याच अनुषंगाने मग मुंबईतून एकदा आई वडिलांबरोबर गावाला आलेलो. मग कोकणातले काही व्हिडिओ बनवले, तर त्याला पण खूप रिस्पॉन्स आला. आणि नंतर मग असं झालं की मग कोकणातलेच व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केली.